हो, योगगंगा या कार्यक्रमामध्ये आपण कंबरदुखीवर काही आसनं करत आहोत. त्यातील आपण काही पाठीवरचे आसनं बघितले. पोटावरचे आसनं आहे. पोटावर झोपून घेतलेलं आहे. दोन्ही हात छातीजवळ. सावकाश श्वास घेऊन आसन स्थिती पूर्ण झाल्यावर श्वसन सांगतात किंवा दीर्घ श्वास चालू आहे. काही सेकंद स्थिर राहिल्यावर श्वास घेऊन श्वास सोडत सोडत सावकाश खाली आणलेला आहे. सुरुवातीला आपण जेव्हा नवीन आसन करतो प्रत्येक आसनानंतर शवासन करायचे आहे. डावा हात त्याच्यावर उजवा हात याच्यातीलच भुजंगासनाचा दुसरा प्रकार. भुजंग म्हणजे सापाप्रमाणे शरीराची स्थिती झालेली आहे. कंबरदुखीवर अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे. काही सेकंद स्थिर राहिल्यावर पुन्हा सावकाश सोडलेला आहे. हळूहळू याचा अभ्यास वाढवायचा आहे. या पद्धतीने प्रत्येक आसन झालं की शवासन करायचं आहे. प्रत्येक आसनानंतर जेव्हा आपण नवीन कीर्ती करतो एकदा आपल्याला सवय झाली तर मग आपण कंटिन्यू त्या आसना